या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल बडे पीर। आमचा पत्ता विजापूर वेस आणि दुसरी शाखा जिंदाशाह मदार चौक सोलापूर। 15 जुलै 2026 रोजी रात्री 9:30च्या सुमारास एपेक्स स्टील अँड हार्डवेअर कंपनीची दिवसभर कलेक्शन केलेली रक्कम कंपनीचा ड्रायव्हर एजाज नबीलाल तांबोळी हा कंपनीचे मालक यांच्या घरी घेऊन जात असताना सोलापूर हैदराबाद हायवे रोड लगत आल्यानंतर पांढऱ्या एर्टिगा कारमधून आलेल्या अज्ञात 3 इसमांपैकी एकाने ड्रायव्हर यांना जीवेठार मारण्याची धमकी देऊन रिव्हॉल्वर मधून 2 राऊंड फायर केल्यामुळे राऊंडचा छर्रा ड्रायव्हरच्या छातीत उजव्या बाजूस लागून जखमी झाले। त्याबाबत एजाज नबीलाल तांबोळी वय 37 व्यवसाय ड्रायव्हर राहणार कर्णिक नगर सोलापूर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून 3 अज्ञात इसमांविरुद्ध 16 जुलै रोजी गुन्हा दाखल झाला आहे। सदर गुन्ह्यातील अज्ञात 3 इसमांचा शोध घेऊन गुन्ह्याची उकल होण्याकरता अतुल कुलकर्णी पोलीस अधीक्षक, विजय कबाडे अप्पर पोलीस अधीक्षक, सूरज जगताप उपविभागीय पोलीस अधिकारी सोलापूर ग्रामीण उपविभाग यांच्या मार्गदर्शनाखाली कुंदन गावडे पोलीस निरीक्षक सोलापूर तालुका पोलीस ठाणे यांनी पोलीस ठाण्याकडील 3 तपास पथके तयार करून सर्वांना सूचना देऊन रवाना केले होते। तपास पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार हे गुन्ह्यातील अज्ञात आरोपींच्या मागावर असताना त्यांना गोपनीय बातमीदाराकरवी माहिती मिळाली। गुन्हा बोरामणी येथील इसमाने केला असून ते संशयित इसमान बोरामणी येथे असल्याची माहिती मिळाली। मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने संशयित इसमांचा शोध घेतला असता ते 4 संशयित इसम 16 जुलै रोजी मिळून आले। त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे विचारपूस केली असता त्यांनी गुन्हा केल्याची कबुली दिली। गुन्ह्यात एकूण 8 आरोपी निष्पन्न केले आहेत। त्यापैकी 4 आरोपी यांना गुन्ह्याच्या तपासकामी 16 जुलै रोजी अटक करून प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी कोर्ट नंबर 2 सोलापूर यांच्या समक्ष उभे केले असता त्यांनी 21 जुलै पर्यंत सर्वांना पोलीस कस्टडी सुनावली आहे। गुन्ह्यात निष्पन्न झालेल्या आरोपींपैकी एपेक्स स्टील अँड हार्डवेअर कंपनीमध्ये काम करणारा एक आरोपी याने गुन्ह्यातील आरोपींना माहिती पुरवली होती। त्या आरोपीचा सोलापूर तालुका पोलीस ठाण्याकडील पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांनी बोरामणी गावात शोध घेऊन त्याला ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली। गुन्ह्यात अटक केलेल्या आरोपींनी गुन्हा करताना वापरलेली एर्टिगा कार आणि 2 दुचाकी मोटरसायकली हस्तगत करण्यात आले आहेत। सदर गुन्ह्यात एकूण 8 आरोपींपैकी 5 आरोपींना जेरबंद करून उर्वरित 3 आरोपींचा विशेष पथकातील पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांच्याकरवी शोध घेऊन गुन्ह्याच्या तपासकामी ताब्यात घेऊन त्यांच्याकडे तपास करणे सुरू आहे। नमस्कार, मी पोलीस निरीक्षक कुंदन गावडे प्रभारी अधिकारी सोलापूर तालुका पोलीस ठाणे। पोलीस ठाणे हातीमध्ये दिनांक 15/7/26 रोजी रात्री 9:15 दरम्यान फिर्यादी जे आहेत एजाज तांबोळी यांच्यावरती फायरिंग करून जीवाची ठार मारण्याच्या उद्देशाने आणि त्यांच्या गाडीची काही रोकड पळवून नेण्याच्या उद्देशाने हमला झाला होता। त्या अनुषंगाने पोलीस ठाणे येथे FIR दाखल झाली होती। सदरची घटना खूप गंभीर असल्याकारणाने माननीय पोलीस अधीक्षक श्री अतुल कुलकर्णी सर यांनी तात्काळ स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा आणि पोलीस ठाण्याकडील विविध पथके तयार करून आरोपीचा शोध घेण्याकरता आदेशित केले होते। त्या अनुषंगाने पोलीस ठाण्याकडील 4 पथक तयार केले होते आणि स्थानिक गुन्हे अन्वेषणाचे 3 पथक असे आरोपीच्या शोधाकरता रवाना केले होते। त्या दरम्यान पोलीस ठाण्याकडील पथके आहेत त्यांना या गुन्ह्यात सहभागी असणारे 4 आरोपी मिळून आले। त्यांच्याकडून सदर गुन्ह्यात तपासात विचारपूस केली असता त्यांनी जे फिर्यादीस रोकड घेऊन जात आहे ती रोकड लुटण्याच्या उद्देशाने त्यांच्यावर जीवानिशी ठार मारण्याच्या उद्देशाने फायरिंग केली होती। हे निष्पन्न झालं। त्या अनुषंगाने सदर गुन्ह्यात 24 तासात मुख्य 4 आरोपी यांना अटक करण्यात आलेला आहे। त्यांच्याकडून आम्ही एर्टिगा कार, 2 मोटरसायकली जप्त केलेल्या आहेत। तसेच सदर आरोपी यांना न्यायालयात हजर केलं असता दिनांक 21 तारखेपर्यंत पोलीस कोठडी रिमांड झाली। त्यांच्याकडे अधिक विस्तृतपणे तपास केला असता त्याच कंपनीत काम करणारा एक व्यक्ती त्यांना मदत करत होता, फोनद्वारे त्या फिर्यादीचं लोकेशन शेअर करत होता। त्या अनुषंगाने त्या मदत करणाऱ्या व्यक्तीलाही अटक करण्यात आली आहे आणि दिनांक 21/7 पर्यंत पोलीस रिमांड प्राप्त केले। सदरची कामगिरी सोलापूर तालुका पोलीस ठाण्याकडील API सोमनाथ कदम, PSI महेश हुडके आणि सर्व बाकीचे टीमनी ही उत्तम कामगिरी पार पाडली। सदरची कामगिरी माननीय पोलीस अधीक्षक श्री अतुल कुलकर्णी सर, अप्पर पोलीस अधीक्षक श्री विजय कबाडे सर, SDPO सूरज जगताप सर, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे संजय जगताप सर यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर तालुका पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि अंमलदार यांनी ही पार पाडली आहे। सदर गुन्ह्यात उर्वरित आरोपी यांचा शोध लवकरात लवकर घेत आहोत। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।